नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 21.2 या स्वाध्यायामधील या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, एका समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 198 चौरस सेंटीमीटर आहे. समजा एक समलंब चौकोन काढू आपण. समजा हा समलंब चौकोन आहे ABCD, कारण एक पेयर समांतर आहे आणि लंबांतर दिले. लंबांतर म्हणजे या दोन समांतर बाजूमधील अंतर, म्हणजे हे लंबांतर. हे अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? 9 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे 198 चौरस सेंटीमीटर. एका बाजूची लांबी दिली आपल्याला 21 सेंटीमीटर. समजा ही बाजू 21 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला दुसऱ्या बाजूची लांबी किती, ह्या DCची लांबी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर पहा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहीत आहे. बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. पहा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे? 198 दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे 198 बरोबर हे 1/2 समांतर बाजूंची बेरीज म्हणजे AB प्लस DC. AB प्लस DC गुणिले लंबांतर. समजा AM हे लंबांतर आहे. आता आपण किमती टाकू. 1/2 ABची लांबी, एका बाजूची लांबी आपल्याला 21 दिलेली, दुसऱ्या बाजूची लांबी काढायची म्हणजे DCची लांबी काढायची आपल्याला आणि लंबांतर दिलेले 9. म्हणजे 198 बरोबर येथे गुणाकार आहे, येथे गुणाकार आहे. म्हणजे आपण काय करू, हे दोन येथे भागाकारामध्ये आहेत तर इकडे आल्यावर गुणाकारामध्ये होतील. म्हणजे 198 गुणिले 2 होईल. हे 9 येथे गुणाकारामध्ये आहेत, इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येतील आणि इकडे काय राहील 21 प्लस DC. म्हणजे DC ही बाजू काढायची आपल्याला. पहा, 198ला 9ने भाग देता येईल. 9 2 18, 1 राहील आणि 9 2 18. म्हणजे 22 गुणिले 2 हे किती होतील? 44 होतील. बरोबर 21 प्लस DC. म्हणजे लेंथ ऑफ DC किती मिळणार आहे? लेंथ ऑफ DC 44मधून 21 वजा होतील. बरोबर आहे, 44 वजा 21. तर उत्तर काय येईल? 23 सेंटीमीटर. म्हणजे दुसरी बाजू किती असणार आहे? ही DCची लांबी किती असणार आहे? 23 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे. समजा समांतरभुज चौकोन काढू आपण. समोरील बाजू ह्या समांतर असतात आणि एकरूप असतात. हा झाला समांतरभुज चौकोन. क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला. या चौकोनाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला? 240 चौरस सेंटीमीटर. त्याची उंची दिलेली, ही उंची येईल. पहा, समांतरभुज चौकोनाची उंची 20 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला पाया किती, म्हणजे एक दुसरी ही हा पाया येईल. ही जर उंची घेतली तर हा पाया होणार आहे. हा पाया किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. सूत्र माहीत असेल तरच काढता येईल. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची. आयताचे क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिले रुंदी. आणि समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 240. पाया काढायचा आहे आपल्याला. बरोबर आहे, पाया किती आहे ह्या काढायचा आहे आणि उंची दिलेली 20 सेंटीमीटर. यावरून पाया काय निघेल? पाया बरोबर 240
तर हे 20 येथे गुणाकारात येत, इकडे आल्यावर भागाकारामध्ये येतील. बरोबर आहे. 0 0 कॅन्सल होईल आणि 24ला 2ने भाग दिला तर उत्तर काय येईल? 12 येईल. म्हणजे पाया किती येणार आहे? 12 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 24 चौरस सेंटीमीटर आहे. समभुज चौकोन काढू आपण. समभुज म्हणजे चारही बाजू सारख्या मापाचे आहेत. हा झाला समभुज चौकोन. कर्णाची लांबी, त्यापैकी एक कर्ण आपल्याला 6 सेंटीमीटरचा दिलेला आहे. तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? हा 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला समभुज चौकोनाच्या कर्णांचा नियम माहीत आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. म्हणजे हा कर्ण 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे अंतर 3 असेल आणि हे अंतर 3 असेल. तर आपल्याला या दुसऱ्या कर्णाची लांबी किती हे काढायचं आहे. आणि क्षेत्रफळ दिलेले, क्षेत्रफळ किती दिलेले आपल्याला? 24 चौरस सेंटीमीटर. तर सूत्र, समभुज चौकोन आहे, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर हाफ इंटू कर्णाचा गुणाकार, कर्णांचा गुणाकार, हे सूत्र आहे पहा. तर आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेले आपल्याला 24 दिलेले, 24 हाफ कर्णांचा गुणाकार, एक कर्ण दिलेला आपल्याला, म्हणजे एक कर्ण किती आहे? 6चा. तर दुसरा कर्ण आपण x कन्सिडर करू. पहा आता मग हे येथे भागाकारामध्ये 2 आहेत, इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येतील. म्हणजे 24 गुणिले 2 होईल. तर या साईडला काय राहील? 6 गुणिले x म्हणजे 6x. बरोबर आहे. दोघांचा गुणाकार 48 होईल. तर हे 6x. यावरून x ची किंमत काय निघेल? x इक्वल टू 48ला आपल्याला 6ने भागावे लागेल. 6 8 48. म्हणजे x ची किंमत किती येणार आहे? 8. युनिट आपलं सेंटीमीटर. दुसरा कर्ण किती असेल? 8 सेंटीमीटरचा असेल. म्हणजे हा 4 येईल आणि हा 4, एकूण 8 होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका समभुज त्रिकोणाच्या बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोण आहे पहा. समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू सारख्या मापाच्या आहेत आणि प्रत्येक बाजूचं माप किती दिलेलं आपल्याला? 6 सेंटीमीटर. ही बाजू 6 सेंटीमीटर आहे, ही पण 6 सेंटीमीटर आणि ही पण 6 सेंटीमीटर आहे, कारण त्रिकोण समभुज दिलेला आहे. तर त्याचे क्षेत्रफळ काढायचे. समभुज त्रिकोणाची बाजू जर दिली असेल तर क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र ते माहीत असेल तरच हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ वर्गमुळात 3 भागिले 4 आणि गुणिले बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, हे सूत्र आहे पहा. हे जर सूत्र माहीत असेल तरच हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. त्यामुळे सूत्र पाठ करावे लागतील. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे आणि बाजू फक्त दिलेली आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे वर्गमुळात 3 भागिले 4, बाजू किती आहे? 6 सेंटीमीटर. त्याचा वर्ग करायचा आपल्याला, म्हणून 6ला आपण गुणाकारात 2 वेळेस लिहिणार आहोत. 6 गुणिले 6 म्हणजे 6चा वर्ग होईल, किंवा 6चा वर्ग लिहिला तरी चालेल, आपल्याला सोपं जाईल पहा. बाजूचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग, म्हणजे वर्गमुळात 3 भागिले 4, 6चा वर्ग किती आहे? 36. आता 4ने आपण 36ला भाग देऊ शकतो. 4 9 36. बरोबर आहे. म्हणजे काय राहील? 9 गुणिले वर्गमुळात 3. म्हणजे यालाच आपण कसं लिहिणार? चिन्ह नाही लिहिलं तरी चालते गुणाकाराचं. 9 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. म्हणजे 9 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका समभुज चौकोनाची परिमिती दिलेली आपल्याला. समजा समभुज चौकोन हा आहे समभुज चौकोन.
याची परिमिती दिलेली आहे आपल्याला, म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. परिमिती 52 सेंटीमीटर आहे. एका कर्णाची लांबी दिलेली 24 सेंटीमीटर. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? ही 24 सेंटीमीटर कर्ण दिलेला आहे. एका कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय आपलं? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? आपण पाहिलेलं आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये. हाफ इंटू कर्णांचा गुणाकार. कर्णांचा गुणाकार, दोन्ही कर्णांचा गुणाकार आणि त्याची हाफ. पहा आता परिमिती दिलेली आपल्याला. समभुज चौकोन आहे, परिमिती 52 आहे आणि समभुज चौकोन आहे. याचा अर्थ काय होईल? ह्या चारी बाजू सारख्या मापाच्या आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे? 52. म्हणजे एका बाजूची लांबी काय येणार आहे? 52ला आपल्याला जर 4ने डिवाईड केलं तर काय होईल? 13. म्हणजे 13 सेंटीमीटर. प्रत्येक बाजू किती असेल? 13ची. 13 सेंटीमीटर. बरोबर आहे. 13 13 13, कारण 13 चौक 52 होतात. पहा एका कर्णाची लांबी दिली, ही बाजू माहिती आहे. जर दुसरा कर्ण काढला आपण तर चौकोन समभुज असल्यामुळे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतील. म्हणजे ही बाजू किती येणार आहे? हा कर्ण 24चा आहे, म्हणजे ही बाजू 12 येईल आणि ही पण बाजू किती येईल? 12 येईल. बरोबर आहे. ही बाजू एवढी 12 आणि ही 12 येणार आहे. तर आता ही 12 आहे, ही 13 आहे. येथे 90चा कोन झालेला आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण होईल. या काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू 12 आहे, कर्ण 13 आहे. तर ही बाजू किती येणार आहे? 5 येणार आहे, कारण पायथागोरसचं त्रिकूट आहे. 12 5 13 हे पायथागोरसचं त्रिकूट होईल. बरोबर आहे. त्यामुळे किंवा पायथागोरस सूत्र वापरूनही ही बाजू आपल्याला काढता येईल. ही बाजू किती येणार आहे? 5. म्हणजे ही पण बाजू किती येणार आहे? 5. 5 आणि 5 10 होईल. म्हणजे दुसरा कर्ण किती लांबीचा होईल आपला? 10 सेंटीमीटरचा होणार आहे. दुसरा कर्ण 10चा होणार आहे. एक कर्ण किती आहे? 24. म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. तर हाफ गुणिले कर्णांचा गुणाकार. एक कर्ण आपल्याला 24चा दिलेला आहे आणि दुसरा कर्ण आपण आत्ता 10चा काढलेला आहे. बरोबर आहे. दोघांचा गुणाकार काय होईल? बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजे 12 गुणिले 10 राहील. 12 गुणिले 10 120 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला या वर्तुळामध्ये हा चौरस दिलेला आहे आंतरलिखित केलेला. तर चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. ही बाजू किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? हे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती हे काढायचं आपल्याला. जर आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून या चौरसाचे क्षेत्रफळ वजा केले तर उरलेले रेखांकित भागाचे क्षेत्रफळ असेल. त्यासाठी आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि वर्तुळाचे पण क्षेत्रफळ काढावे लागेल. आता चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजू दिलेली आपल्याला 10 आहे. मग या चौरसाचं क्षेत्रफळ किती होणार आहे? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू 10 दिलेली आपल्याला 10 सेंटीमीटर, म्हणजे 10चा वर्ग. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 100 चौरस सेंटीमीटर. बरोबर आहे. नंतर आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्रिज्या माहीत पाहिजे. समजा हे 2 पॉईंट आपण जोडून घेतले तर येथे किती अंशाचा कोन आहे? 90 आहे. कशामुळे? कारण हा चौरसाचा कोन आहे, तो हा 90 अंशाचा कोन आहे. आणि म्हणजे हा व्यास होणार आहे पहा, कारण या व्यासाने आंतरलिखित केलेला कोन हा काटकोन आहे, म्हणजे हा व्यास होईल. हा व्यास आहे. समजा AB हा व्यास आहे, परंतु या चौरसाचा कर्ण पण आहे तो. बरोबर आहे. या चौरसाचा कर्ण आहे आणि चौरसाचा कर्ण जर बाजू दिली असेल तर चौरसाचा कर्ण किती असतो? हे पहा,
चौरसाचा कर्ण म्हणजे बाजू गुणिले वर्गमुळात 2. बाजू किती आहे? 10 आहे, म्हणजे कर्ण किती येणार आहे? 10 वर्गमुळात 2. हा कर्ण किती आहे? 10 वर्गमुळात 2. 10 वर्गमुळात 2. परंतु हा वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे त्रिज्या काय होईल? याची अर्धी होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ए बी काय झालेला आहे? व्यास झालेला आहे, कर्ण पण आहे, आणि किती आहे? 10 वर्गमुळात 2. यावरून त्रिज्या काढता येईल आपल्याला. मग त्रिज्या किती होणार आहे? या व्यासाची अर्धी 10 वर्गमुळात 2. याला जर 2 भागितलं आपण तर काय होणार आहे? 5 वर्गमुळात 2. म्हणजे त्रिज्या किती येईल? 5 वर्गमुळात 2, बरोबर आहे, सेंटीमीटर. मग त्रिज्या किती येईल आपली? ए पासून या समजा ओ पर्यंतचं अंतर 5 वर्गमुळात 2, आणि हे टोटल अंतर किती आहे? 10 वर्गमुळात 2. तर आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? पाय आरचा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. पायची किंमत आपल्याला सांगितलेली आहे, पायची किंमत ही घ्या 3.14. 22 सप्तमांश घ्यायची नाही आपल्याला, 3.14 घ्यायची, आणि आरचा वर्ग, आर काढला आपण 5 वर्गमुळात 2 आणि त्याचा वर्ग करायचा आपल्याला. म्हणजे 3.14 गुणिले 5चा वर्ग 25 होईल, आणि वर्गमुळात 2 आणि त्याचा वर्ग म्हणजे फक्त 2च येणार आहे. 3.14 गुणिले 50 होतील, बरोबर आहे. 3.14ला 50ने आपण गुणाकार करू तर उत्तर किती येणार आहे? 157 येईल. क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस सेंटीमीटर. तर आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहीत झालेलं आहे आणि चौरसाचं पण क्षेत्रफळ माहीत झालेलं आहे. जर वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून आपण हे चौरसाचं क्षेत्रफळ मायनस केलं तर उरलेलं क्षेत्रफळ हे छायांकित भागाचं असेल. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 157, आणि चौरसाचं क्षेत्रफळ 100 आहे. दोघांची वजाबाकी केली आपण तर काय राहील? 57 चौरस सेमी, म्हणजे 57 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो ABCD हा आयत दिलेला आहे. ABCD आयत आहे, आणि ही बाजू म्हणजे व्यास समजून हे अर्धवर्तुळ काढलेलं आहे. त्याप्रमाणे ही बाजू म्हणजे या अर्धवर्तुळाचा व्यास आहे. ABची लांबी 10 आहे आणि ADची लांबी 15 आहे. तर आपल्याला पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढायचे आहे. पूर्ण आकृतीचे म्हणजे हे अर्धवर्तुळ, हे अर्धवर्तुळ आणि हा आयत, ह्या तिघांची बेरीज घ्यावी लागेल आपल्याला. म्हणजे पूर्ण हे असं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढायचं एवढं. तर त्यासाठी आपण आयताचं क्षेत्रफळ प्रथम काय आहे ते काढू. आयताचे क्षेत्रफळ काय होणार आहे? आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 15 आणि रुंदी 10 आहे, म्हणजे 15 गुणिले 10 किती होईल? 150. युनिट आपल्याला सेंटीमीटर आहे, म्हणजे चौरस सेंटीमीटर. आयताचं काढलं आपण. आता वर्तुळाचं काढण्यासाठी ही बाजू 10 आहे आणि ही पण बाजू 10 आहे, म्हणजे दोघांचे व्यास सारखे आहेत. हे अर्धवर्तुळ आहे, हे अर्धवर्तुळ आहे, म्हणजे आपल्याला दोन अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याऐवजी एकाच वर्तुळाचं काढू शकतो आपण. कारण ही त्रिज्या किती होणार आहे? 5 होणार आहे, आणि ही पण त्रिज्या किती होणार आहे? 5च आहे. म्हणजे हे दोन्ही जोडले आपण तर एकच सर्कल तयार होणार आहे. त्यामुळे आपण एका वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग. पायची किंमत सांगितली आपल्याला 3.14 घ्या. 3.14. त्रिज्या किती आहे? 5, म्हणजे 5चा वर्ग. 3.14 गुणिले 25 होईल. 5चा वर्ग 25. हा गुणाकार 3.14 गुणिले 25. 25 चोक 100, हातचे आले 10, 25 एक 25 आणि 10 35, हातचे आले 3, 25 त्रिक 75 आणि 3 78. 0.2 अंकानंतर 1 2 1 2 म्हणजे 78.50 चौरस सेंटीमीटर.
हे क्षेत्रफळ वर्तुळाचं आहे. वर्तुळाचं म्हणजे या अर्ध वर्तुळाचं आणि या अर्ध वर्तुळाचं दोघांचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला बेरीज जर घेतली आपण या वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ, तर पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आपलं तयार होईल. म्हणजे आकृतीचे क्षेत्रफळ किती होणार आहे? पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ प्लस आयताचे क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 78.50 आणि आयताचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 150. दोघांची बेरीज करायची आपल्याला. 150.0 घेऊ आपण आणि 78.50 दोघांची बेरीज करायची. 0, 5, 8, 7 आणि 5, 12, हातचाला 1, 1 आणि 1, 2.12 इथे पॉईंट येईल. बरोबर आहे. 228.5 228.5 किंवा 50 हे काय येईल? चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ म्हणलं तर चौरस हा शब्द आलाच पाहिजे. चौरस सेंटीमीटर 228.5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 आहे. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 64 चौरस सेंटीमीटर असल्यास मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? पहा, दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर दिलेले आपल्याला. समजा लहान वर्तुळाची त्रिज्या आपण R1 कन्सिडर करू. R1 आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R2. तर हे गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 4:5. बरोबर आहे. तर आता आपल्याला लहान्या वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे. म्हणजे आता लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ घेऊ आपण. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचा रेशो घेऊ आपण. मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर लहान्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काय होईल? πr1². कारण त्रिज्या किती घेतलेली आपण? R1 घेतली लहान वर्तुळासाठी आणि मोठ्या वर्तुळासाठी त्रिज्या R2 घेतलेली आहे. म्हणजे πr2 वर्ग होईल. बरोबर आहे. पहा आता इथे पाय कॅन्सल होतील. हे पाय कॅन्सल होतील. मग काय राहणार आहे? बरोबर R1 चा वर्ग आणि R2 चा वर्ग. बरोबर आहे. याला आपण असं लिहू शकतो R1 भागिले R2 आणि याचा वर्ग. कारण भागाकार आहे आणि दोन्ही संख्यांचा वर्गच आहे. त्यामुळे आपण कंसामध्ये घेऊन याप्रमाणे लिहिलेलं आहे. आता R1 अपॉन R2 हा रेशो दिलेला आहे आपल्याला. किती दिलेला आहे? 4:5 4:5. बरोबर आहे. म्हणजे त्याचा स्क्वेअर. लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला किती दिलेलं आहे? 64 आणि मोठ्या वर्तुळाचं काढायचं आहे क्षेत्रफळ. म्हणजे त्यासाठी आपण क्षेत्रफळ आहे म्हणून आपण एरिया कन्सिडर करू. मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया. म्हणजे हे काय येईल? 64 भागिले ए इक्वल टू 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. यावरून एरिया आपण घेतलेला आहे मोठ्या वर्तुळाचा ए. म्हणजे एची किंमत काय होणार आहे? तिरपा गुणाकार करू. ए गुणिले 16 बरोबर 64 गुणिले 25 होईल. बरोबर आहे. म्हणून एची किंमत 64 गुणिले 25. हे 16 आपण इकडे भागाकारामध्ये आणणार. तर 64ला 16ने भाग देता येईल. 16 × 16 16 × 64. काय राहील? 4 गुणिले 25. 4 गुणिले 25 म्हणजे काय? 100. हे आपण एची किंमत किती आली? 100. ए आपण कशासाठी कन्सिडर केलेलं आहे? मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. म्हणजे मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येईल? 100 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची सरासरी बेरीज दिली आपल्याला.
सरासरी बेरीज दिलेली आहे पहा 12 सेंटीमीटर व त्यांच्यातील लंबांतर दिलं आहे 8 सेंटीमीटर. समजा एक समलंब चौकोन काढू आपण. हा समलंब चौकोन आहे. सपोज ABCD. तर लंबांतर दिले म्हणजे या दोन समांतर बाजूमधील अंतर किती आहे 8 सेंटीमीटर. तर आपल्याला ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहीत आहे, बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. पहा 1/2 समांतर बाजूंची बेरीज. येथे आपल्याला सरासरी बेरीज दिलेली आहे किती 12. सरासरी बेरीज म्हणजे दोन बाजूंची बेरीज केल्यानंतर सरासरी किती येते 12. म्हणजे दोन बाजूंची बेरीज किती असेल 24 असेल. पहा कशामुळे, कारण 24ला जर आपण 2 भागितलं तर उत्तर किती येईल 12 येईल. म्हणजे दोन बाजूंची बेरीज किती येणार आहे 24 आणि लंबांतर आपल्याला 8 दिलेलं आहे. कारण सरासरी 12 दिलेली आहे. बाजूंची बेरजेची सरासरी 12 दिलेली आहे. म्हणजे बाजूंची बेरीज किती असेल 24 असेल. कारण दोनच बाजू आहेत त्या समांतर बाजू आणि त्याला जर 2 भागितलं आपण, त्या बेरजेला 2 भागितलं तर किती येईल 12. म्हणजे सरासरी किती होईल 12 सेंटीमीटर. त्यामुळे आपण दोन्ही बाजूंची बेरीज किती घेणार 24 गुणिले 8. आपल्याला हे सॉल्व करता येईल. 2 2 आणि 2 2 4. 12 गुणिले 8. 12 गुणिले 8 म्हणजे काय येईल 12 8 96 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला ABCD हे वर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत. 4 वर्तुळ दिलेले आहेत आणि हे 4 केंद्रबिंदू आहेत. तर वर्तुळाची त्रिज्या 7 दिलेली आहे. म्हणजे ही त्रिज्या 7 आहे, ही 7 आहे. सर्व वर्तुळांची ही त्रिज्या किती आहे 7 7 दिलेली आहे आपल्याला. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती, म्हणजे हे जे आपण डार्क केलेलं आहे रेखांकित भाग त्याचे क्षेत्रफळ किती हे आपल्याला काढायचं आहे. पहा येथे एक चौरस तयार होईल. कारण ही बाजू 7 ही 7 म्हणजे ही 14 होईल. ही पण 14 14 14 आणि हे 90चा कोन आहे. म्हणजे प्रत्येक बाजू किती होईल 14 सेंटीमीटरची आहे. त्यावरून हा चौरस होईल. हा चौरस आहे आणि ह्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून हे जर आपण हे 4 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मायनस केले तर आपल्याला या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. बरोबर आहे. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय होईल, चौरसाचे क्षेत्रफळ ही त्रिज्या आहे 7 आणि ही त्रिज्या 7, हे दोन्ही मिळून या चौरसाची बाजू होणार आहे. 7 आणि 7 14 म्हणजे 14चा वर्ग किती होणार आहे 196 चौरस सेंटीमीटर. आता या चौरसाचे आपण क्षेत्रफळ काढलेले. आता आपल्याला पहा येथे चौरसाचा कोन आहे हा 90 अंशाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे या वर्तुळामध्ये हा एवढा जो वर्तुळ पाकळी आहे एवढी ही किती होणार आहे या पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या चतकोर होणार आहे 1/4. बरोबर आहे. कारण 90 अंशाचा कोन आहे 1/4. त्याप्रमाणे हा पण किती होईल 1/4. हा पण ही वर्तुळ पाकळी पण 1/4 होईल या वर्तुळाच्या 1/4 आणि ही पण वर्तुळ पाकळी 1/4 होणार आहे. म्हणजे पहा 1/4 1/4 हे 1/4 हे 1/4 म्हणजे हे चारही वर्तुळ पाकळ्या मिळून काय होईल एक वर्तुळ तयार होईल. म्हणजे एवढंच वर्तुळ तयार होईल 7 सेंटीमीटर त्रिज्या असणार. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण या चौरसाच्या क्षेत्रफळामधून जर आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ एका वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस केलं तर हे आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय होणार आहे पाय आरचा वर्ग. पाय 22 सप्तमांश घेऊ. आर त्रिज्या किती 7 त्याचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 करू आपण. 7 7 कॅन्सल होतील म्हणजे 22 7 किती होईल 154. बरोबर आहे. चौरस सेंटीमीटर हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं आहे. या पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ घेतलं
तरी तेच येणार आहे 154 किंवा ह्या चारही वर्तुळ पाकळीचं मिळून क्षेत्रफळ किती होणार आहे 154. मग आता आपल्याला ह्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून ह्या चारही वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. म्हणजे या एकाच वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. म्हणजे काय होईल, चौरसाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे आपलं 196. त्यामधून आपल्याला हे वजा करायचं आहे 154. वजाबाकी केली तर 2 आणि 4 42 राहील चौरस सेंटीमीटर. मग छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती येईल आपलं 42 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका त्रिकोणाकृती शेताच्या बाजूची लांबी अनुक्रमे 11 मीटर 60 मीटर व 61 मीटर आहे. समजा एक त्रिकोण आहे, एक बाजू 11 आहे, दुसरी 60 आहे आणि तिसरी बाजू 61 मीटर आहे. हे सर्व मीटरमध्ये बाजू दिलेल्या आहेत. तर या शेतात ₹10 प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती? या पूर्ण क्षेत्रफळामध्ये हिरवळ लावायची आहे तर किती खर्च येईल, त्यासाठी आपल्याला या त्रिकोणाकृती शेताचे क्षेत्रफळ काढावे लागेल. पहा, 11, 60 आणि 61 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. कारण 11चा वर्ग आणि 60चा वर्ग केला तर 61च्या वर्गा एवढा येईल. किंवा 11, 60, 61 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. याचा अर्थ हा काटकोन त्रिकोण होईल, म्हणजे हा 90 अंशाचा कोन होईल. आता मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे किती, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. त्रिकोणाकृती शेताचे क्षेत्रफळ म्हणजे ह्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. पाया हा होईल, उंची ही होईल, किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे 11 गुणिले 60. 11 गुणिले 60. पहा, 2 1 2, 2 त्रिक 6, 0. 11 गुणिले 30 किती होईल, 11 त्रिक 33 म्हणजे 330 येईल चौरस मीटर. कारण बाजू आपली मीटरमध्ये आहे. क्षेत्रफळ कसं येईल, चौरस मीटर. आता ह्या शेताचं आपण क्षेत्रफळ काढलेलं आहे. आता एवढ्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ₹10 प्रति मीटर प्रमाणे हिरवळ लावायची आहे. म्हणजे एका मीटरला ₹10. तर हे किती मीटर आहेत, 330 मीटर आहेत, चौरस मीटर आहेत. त्यामुळे आपण 330ला काय करणार, 10ने गुणाकार करणार. तर काय होईल, 2 शून्य वाढतील, 3300 एवढे रुपये लागतील आपल्याला. बरोबर आहे. एका मीटरसाठी ₹10. मग 330 चौरस मीटरसाठी किती लागेल, 3300 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला समभुज त्रिकोण दिलेला आहे हा, आणि या त्रिकोणाची बाजू किती दिलेली आहे, 8 सेंटीमीटर दिलेली आहे. समभुज त्रिकोण आहे, प्रत्येक बाजू 8 सेंटीमीटरची आहे आणि या एका बाजूवर हे अर्धवर्तुळ काढलेलं आहे. तर ह्या संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती हे आपल्याला काढावे लागेल. त्यासाठी आपल्याला या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ दोघांची बेरीज घ्यावी लागेल. तर ह्या समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला बाजू दिली असल्याने क्षेत्रफळ काढता येईल. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे, √3/4 गुणिले बाजूचा वर्ग. हे सूत्र आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेले आहे. म्हणजे √3/4 गुणिले बाजू किती, 8 सेंटीमीटर, 8चा वर्ग 64 म्हणजे 8चा वर्ग घ्यावा लागेल आपल्याला. √3/4 8चा वर्ग 64. 4ने आपण 64ला 4 1 4 2 4 सख 24 म्हणजे 16/3 येईल. 16 गुणिले √3. परंतु येथे आपल्याला √3ची किंमत दिलेली पहा 1.73. तर ही किंमत टाकू आपण 16 गुणिले 1.73. हा गुणाकार किती येईल पहा, 16 त्रिक 48, हातचे आले 4, 16 साती 112, 12 4 116, 16 6, हातचे आले 11, 16 1 16, 16 आणि 11 किती होतील पहा 7 2 म्हणजे 27.2 अंकानंतर 27.68.
हे काय येईल, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ येणार आहे, चौरस सेंटीमीटर. बरोबर आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, हे अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ही बाजू किती आहे, समभुज त्रिकोणाची बाजू आहे, ही 8 आहे. म्हणजे या सेंटर पॉईंट काय येईल, येथे येणार आहे. तर हे 4 आणि हे 4 होईल. बरोबर आहे, कारण बाजू 8 आहे. म्हणजे या अर्धवर्तुळाची त्रिज्या किती होणार आहे, 4 सेंटीमीटर. तर या अर्धवर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे. तर क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ, आणि अर्धवर्तुळाचं काढायचं म्हणून आपण 2ने भाग देणार. म्हणजे काय होईल बा, समजा हाफ पायची किंमत आपण 3.14 घेऊ. हे भागाकारात 2 आहेत, तर त्याला आपण 1/2 लिहिलेलं आहे. आणि पायची किंमत आपण 3.14 घेऊ. 22 सप्तमांश न घेता आपण 3.14 घेऊ, कारण आपलं पॉईंटमध्ये आन्सर येत आहेत, त्यामुळे आपण 3.14 घेऊ. आणि त्रिज्या किती आहे, 4. 4चा वर्ग म्हणजे तो किती होईल, 16. बरोबर आहे, डायरेक्ट लिहिलेलं आहे 16. आता बे 1 बे, बे 8 16. म्हणजे काय येईल, 3.14 गुणिले 8. 8 चोक 32, हातचे आले 3, 8 1 8 आणि 3 11, हातचा आला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, 25.12. हे उत्तर येईल आपलं अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ, चौरस सेंटीमीटर. बरोबर आहे. आता आपण त्रिकोणाचंही क्षेत्रफळ काढलेलं आहे, अर्धवर्तुळाचंही क्षेत्रफळ काढलेलं आहे. दोघांची आपण बेरीज घेऊ. म्हणजे काय होईल, या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ मिळेल आपल्याला. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 27.68. आणि ह्या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 25.12. दोघांची आपण बेरीज घेऊ. म्हणजे आपल्याला पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ मिळेल. 8 आणि 2 10, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, पॉईंट 7 आणि 5 12, हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5, 52.80. 52.80 हे काय येईल, पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ येईल, चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो एका आयताच्या 4ही कोपऱ्यावर फुलांचे ताटवे लावलेले आहेत. हे 4 कोपऱ्यावर फुलांचे ताटवे लावलेले आहेत. तर आयताच्या उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती, म्हणजे या भागाचं क्षेत्रफळ काढायचे पाहिजे आपल्याला. हा जो ब्लँक स्पेस आहे, या ब्लँक स्पेसचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपण काय करू, सर्वप्रथम आयताचं क्षेत्रफळ काढू आणि त्यामधून ह्या ज्या 4 फुलांचे ताटवे आहेत, म्हणजे 4 वर्तुळ पाकळी तयार झालेले आहेत, 4ही वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळामधून वजा करू. म्हणजे उरलेलं आपलं हे ब्लँक स्पेसचं क्षेत्रफळ असेल. प्रथम आयताचं क्षेत्रफळ. आता ह्या आयताचे क्षेत्रफळ, लांबी किती आहे पहा, ही बाजू प्रत्येक 7 दिलेली आहे, ही 10 आहे, म्हणून आयत असल्यामुळे ही पण 10 सेंटीमीटर येणार आहे. आता मग ही लांबी किती होईल, ही 10, ही 7 आणि ही 7, म्हणजे 7 आणि 7 14 आणि हे 10 24 होईल. रुंदी किती होईल पहा, ही 7 आहे, ही 4 आहे आणि ही 7 आहे, म्हणजे 7 आणि 7 14 आणि 4 18. आता 24 गुणिले 18, 18 चोक 72, हातचे आले 7, 18 दोन्ही 36, 36 आणि 7 43, म्हणजे 432 चौरस सेंटीमीटर. आता आपण आयताचं क्षेत्रफळ काढलेलं आहे. आता पहा, हा कोन येथे किती आहे, 90 अंशाचा आहे, कारण हा आयत आहे. प्रत्येक ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे, कारण हा आयत आहे. आता ह्या वर्तुळ पाकळी म्हणतात याला. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्यासाठी एक सूत्र आहे पहा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र कसं आहे पहा, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. थिटा म्हणजे काय, येथे झालेला कोन, येथे झालेला अँगल. येथे किती 90 अंशाचा आहे, भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर. पायची किंमत आपण 22 सप्तमांश घेऊ. आणि आर, आर म्हणजे त्रिज्या. ही त्रिज्या किती आपल्याला 7 दिलेली आहे, कारण एवढं अंतर 7 दिलेलं आहे. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 लिहू आपण. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7.
हे 7 7 कॅन्सल होतील पहा हे 0 0 कॅन्सल होतील, 9 1 9, 9 चौक 36, म्हणजे काय येईल 22 गुणिले 7, 22 गुणिले 7 म्हणजे 154 होतील आणि भागिले हे 4 राहतील, बरोबर आहे. 4 त्रिक 12, पॉईंटमध्ये उत्तर काढू, येथे 3 राहतील, 4 8 32, 2 राहतील, 4 5 20, 38.5, हे काय येईल चौरस सेंटीमीटर. आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढलं, परंतु हे एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आलेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला 4 वर्तुळ पाकळीचं पाहिजे, त्यामुळे आपण काय करणार, या क्षेत्रफळाला आपण 4 ने गुणाकार करणार, म्हणजे 38.5 गुणिले 4 म्हणजे 4 या ताटव्याचं क्षेत्रफळ होईल. 4 5 20, हातचे आले 2, 4 8 32 आणि 2 34, हातचे आले 3, 4 त्रिक 12 आणि 3 15, म्हणजे हे किती येईल 154, बरोबर आहे. म्हणजे 154 येईल आणि आयताचं किती आलेलं आहे, आपलं आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे 432. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या पूर्ण आयताच्या क्षेत्रफळामधून ह्या 4 ताटव्याचं मायनस करायचं आहे. आयताचं किती आलेलं आहे 432 आणि ह्या 4ही ताटव्याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे आता 154, यामधून आपल्याला वजा करायचे आहेत. पहा 12तून 4 गेले 8, येथे 6, 13तून 6 गेले 7, येथे 2, म्हणजे 278, हे काय येईल चौरस सेंटीमीटर. 278 चौरस सेंटीमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. फक्त सूत्रामध्ये किंमत टाकायची. समभुज त्रिकोण आहे आणि प्रत्येक बाजू किती आहे आपल्याला 12 सेंटीमीटरची आहे, तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. सूत्र कोणतं आहे, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू 12 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला, म्हणजे वर्गमुळात 3 भागिले 4 गुणिले 12चा वर्ग, तो किती होणार आहे, किंवा 12 गुणिले 12 लिहू आपण, म्हणजे काटाकाटी करायला सोपं होईल. 4 1 4, 4 त्रिक 12. आता हे किती होतील बा, हे वर्गमुळात 3 गुणिले 12 गुणिले 3, 12 त्रिक 36 होतील. हे आपण कसं लिहिणार, 36 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. 36 वर्गमुळात 3, पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 44 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा घेऊन, समजा ही एक तार घेतलेली आपण, हिची लांबी किती आहे 44 सेंटीमीटर, आणि दुसरी एक तार घेतलेली आहे, तिची पण लांबी किती आहे 44 सेंटीमीटर. ह्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकृती आकार दिला, म्हणजे या तारेपासून काय केलेलं आहे, वर्तुळ बनवलेलं आहे. या तारेपासून वर्तुळ केलेलं आहे, म्हणजे 44 सेंटीमीटर या वर्तुळाचा काय होईल, तो परिघ होईल, बरोबर आहे. म्हणजे 2πr ची किंमत किती येईल 44 सेंटीमीटर. आणि दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला, या दुसऱ्या तारेपासून आपण काय केलेलं आहे, चौरस केलेला आहे. म्हणजे या तारेची लांबी किती आहे 44 सेंटीमीटर, म्हणजे ह्या चौरसाची परिमिती किती होईल, परिमिती 44च होणार आहे. 44 बरोबर आहे, चौरस आहे, म्हणजे प्रत्येक बाजू किती होणार आहे, परिमिती 44 आहे, म्हणजे प्रत्येक बाजू काय होईल 11ची होईल. 11 चौक 44, बरोबर आहे. 11 सेंटीमीटर प्रत्येक बाजू होणार आहे. तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळातील फरक किती. मग आपल्याला दोन्हीचे क्षेत्रफळ काढायचे आहेत. पहा आता 2πr यावरून आपल्याला आरची किंमत काढता येईल. 2 पायची किंमत 22/7 घेऊ आपण आणि आर बरोबर 44. तर पहा 22 दोन्ही 44 होईल, हे भागिले 7 गुणिले आर बरोबर 44, म्हणजे आरची किंमत काय होईल 44. हे 7 इकडे गुणाकारामध्ये जातील आणि 44 भागाकारामध्ये येतील. 44 44 कॅन्सल होतील, म्हणजे आरची किंमत काय राहणार आहे फक्त 7, म्हणजे आर बरोबर 7 सेंटीमीटर, बरोबर आहे. आरची किंमत 7 निघाली, यावरून
वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल. पाय आरचा वर्ग म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ. पायची किंमत 22/7 आणि आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग म्हणजे 7 × 7 लिहू आपण. 7 7 कॅन्सल होतील म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येईल? 22 × 7. 22 7 154 चौरस सेंटीमीटर. या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येईल? 154 चौरस सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि या चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? चौरसाची बाजू माहीत झालेली आहे 11 म्हणजे क्षेत्रफळ किती असेल? बाजूचा वर्ग म्हणजे 121. आपल्याला काय विचारलेलं आहे? दोन्ही क्षेत्रफळातील फरक विचारलेला आहे. 154 मधून आपण 121 वजा करू तर काय होईल? 3 3 म्हणजे 33 राहतील. 33 चौरस सेंटीमीटर. फरक किती येईल? 33 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पहा, ह्या दोन्ही तारा आहेत, सारख्याच लांबीच्या आहेत. ह्या तारेपासून जर वर्तुळ केलं आपण तर ह्या तारेची लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ होईल आणि या तारेपासून चौरस जर केला तर ह्या तारेची लांबी म्हणजे चौरसाची परिमिती होईल. बरोबर आहे. नेक्स्ट, एका समभुज चौकोनाची बाजू समभुज चौकोन दिलेला आहे. समभुज चौकोन काढला आपण. हा बाजू दिलेली आपल्याला 4.1 सेंटीमीटर. 4.1 सेंटीमीटर म्हणजे प्रत्येक बाजू किती आहे? 4.1 सेंटीमीटरची आहे कारण समभुज आहे. आणि कर्णाची लांबी, एका कर्णाची लांबी दिलेली आहे पहा आपल्याला 1.8 सेंटीमीटर. 1.8. दुसरा कर्णही काढावा लागेल आपल्याला. समभुज चौकोनाची कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. एका कर्णाची लांबी किती दिली? 1.8 म्हणजे ही टोटल लांबी किती आहे? 1.8 सेंटीमीटर आहे. तर ही अर्धी किती होईल? 0.9 होईल आणि ही पण 0.9 होईल. बरोबर आहे. मग आता आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन्ही कर्ण माहिती पाहिजेत. त्यापैकी एक कर्ण दिलेला आहे म्हणजे दुसरा कर्ण आपल्याला आता काढावे लागेल. त्यासाठी हा येथे काटकोन त्रिकोण तयार होतो कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे येथे 90 अंशाचा कोन झालेला आहे. मग आता ही बाजू माहिती आहे आपल्याला, ही बाजू माहीत आहे तर ही बाजू काढता येईल आपल्याला पायथागोरसचं सूत्र वापरून. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? 1/2 कर्णांचा गुणाकार. दोन्ही कर्णांचा गुणाकार. त्यापैकी एक कर्ण आपल्याला दिलेला आहे त्यामुळे दुसरा कर्ण काढावे लागेल. समजा हा ABCD समभुज चौकोन आहे. येथे आपण पॉईंट घेऊ एक M. तर आपल्याला आता AM चं अंतर काढायचं आहे म्हणजे काय होईल? AM चा वर्ग बरोबर कर्ण हा आहे AB म्हणजे AB चा वर्ग, यामधून मायनस करावं लागेल काय? MB चा वर्ग मायनस MB चा वर्ग. बरोबर आहे. AB चा वर्ग 4.1 याचाही वर्ग घ्यावे लागेल. MB किती आहे? 0.9 त्याचाही वर्ग घ्यावा लागेल. 41चा वर्ग किती असतो पहा? 1681 असतो. पॉईंट कुठे येईल? 2 अंकानंतर म्हणजे 16.81 येईल याचं उत्तर. आणि 9चा वर्ग 81. पॉईंट कुठे येईल? 1-2 अंकानंतर म्हणजे 0.81 होणार आहे. पहा दोघांची वजाबाकी 81 पॉईंट नंतर आहेत, वजाबाकी करायची म्हणजे 81 कॅन्सल होतील. उत्तर काय येणार आहे? फक्त 16च येणार आहे. म्हणजे AM चा वर्ग बरोबर 16. त्यावरून AM किती येईल? वर्गमूळ घेतलं तर 4 येईल. बरोबर आहे. म्हणजे AM ची लांबी किती येणार आहे? 4. म्हणजे या कर्णाची लांबी किती येईल? ही 4 आणि ही 4 म्हणजे कर्ण किती होईल? 8 सेंटीमीटरचा होणार आहे. आता मग एक कर्ण आपल्याला दिलेला आहे 1.8 सेंटीमीटरचा आणि दुसरा कर्ण किती आलेला आहे? 8 सेंटीमीटरचा. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती येणार आहे? 1/2. एक कर्ण आपल्याला 1.8 दिलेला आहे आणि दुसरा किती येईल मग? हे 4 आणि 4 8चा होणार आहे. बरोबर आहे. 2 चोक 8 म्हणजे 1.8 × 4 18 चोक 72 म्हणजे 7.2 होईल. बरोबर आहे. चौरस
सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? पहा, येथे आपल्याला 2 प्रकारचे चौरस सांगितलेले आहेत. एकाची बाजू 20 सेंटीमीटर आहे. समजा हा चौरस आहे, बाजू किती आहे? 20 सेंटीमीटर. आणि दुसरा एक चौरस आहे, त्याचा कर्ण 20 सेंटीमीटर लांबीचा आहे. पहा, हा कर्ण किती आहे? 20 सेंटीमीटर लांबीचा आहे. तर याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ यांच्यामध्ये किती पट असेल हे आपल्याला काढायचं आहे. हा चौरस आहे, बाजू 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ काय होणार आहे? बाजूचा वर्ग म्हणजे 20चा वर्ग, म्हणजे किती होईल? 400 चौरस सेंटीमीटर. या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 400 चौरस सेंटीमीटर. आता या चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला कर्ण दिलेला आहे, यावरून बाजू काढावी लागेल. आता चौरसाचा कर्ण म्हणजे काय? वर्गमुळात 2 गुणिले बाजू. कर्ण किती दिलेला आपल्याला? 20 वर्गमुळात 2 गुणिले बाजू, म्हणजे बाजू किती होईल? 20 हे गुणाकारामध्ये, हे भागाकारामध्ये येतील. ही काय होईल? बाजू होणार आहे. बरोबर आहे. 20 भागिले वर्गमुळात 2 ही चौरसाची बाजू होईल या. मग या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग. बाजू किती आलेली आहे? 20 भागिले वर्गमुळात 2, म्हणजे त्याचा वर्ग घ्यावा लागेल आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी. 20 याचा वर्ग, 20चा वर्ग किती होणार आहे? 400 आणि वर्गमुळात 2 आणि त्याचा वर्ग, याचा अर्थ काय होईल? फक्त 2. म्हणजे ही काटाकाटी करून उत्तर काय येईल? 400 भागिले 2 म्हणजे 200 आलेलं आहे. आणि हे क्षेत्रफळ किती आलेलं आपलं? याचं 200 क्षेत्रफळ आलेलं आहे आणि याचं 400 आलेलं आहे. म्हणजे 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती आहे? दुप्पट आहे. कारण याचं 200 आहे तर याचं 400 आहे. दुप्पट, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला या PQRS या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ही बाजू 47 दिलेली, ही पूर्ण बाजू 52 मीटर दिलेली आहे आणि ही एवढी बाजू 5 मीटर आहे आणि ही बाजू 13 मीटर आहे. तर आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, सूत्र समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर, म्हणजे समांतर बाजूमधील किती अंतर आहे ते लंबांतर. आता पहा, समांतर बाजूंची बेरीज ही आपल्याला घेता येईल, कारण ही बाजू माहीत आहे, ही पण बाजू माहीत आहे. परंतु लंबांतर म्हणजे हे PM अंतर हे आपल्याला काढावे लागेल. त्यासाठी हा काटकोन त्रिकोण आहे, ही बाजू 5 आहे, ही 13 आहे, म्हणजे ही बाजू काढता येईल आपल्याला. हा 13 कर्ण होईल. बरोबर आहे. म्हणजे 13चा वर्ग बरोबर या 5चा वर्ग अधिक PMचा वर्ग. म्हणजे पायथागोरसनुसार आपल्याला PM म्हणजे हे लंबांतर किती आहे हे काढता येईल. 13चा वर्ग 169 बरोबर 5चा वर्ग 25 प्लस PMचा वर्ग. बरोबर आहे. 169 मधून 25 वजा होतील, बरोबर लेंथ ऑफ PM स्क्वेअर. बरोबर आहे. हे काय होतील? 4 4 4 144 PM स्क्वेअर. म्हणजे PMची लांबी किती येईल मग? 144, 12चा वर्ग आहे, म्हणजे PM किती येईल? 12. 144चं वर्गमूळ 12 आहे, म्हणजे PM 12 येईल. किंवा 5 12 13 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे. त्रिकोण माहीत असतील तर लगेच आपल्याला 12 काढता आलं असतं. पहा, आता लंबांतर माहीत झालेलं आहे, समांतर बाजूंची लांबी पण माहीत आहे आणि लंबांतर माहीत आहे. मग क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला. 1/2 समांतर बाजूंची बेरीज, कोणत्या बाजू आहेत त्या? 47 आणि 52. 52 प्लस 47 किंवा 47 प्लस 52 आणि लंबांतर किती आलेलं आहे? 12. पहा, 1/2 ही दोघांची बेरीज घेऊ आपण. 7 आणि 2 9, 5 आणि 4 9
गुणिले 12 पा बे एक बे बे सख 12 म्हणजे 99 गुणिले 6 होईल. 99 गुणिले 6 6 नवे 54 हाचे आले 5 6 नवे 54 5 59 म्हणजे 594 चौरस मीटर येतील. कारण युनिट आपल्याला मीटर दिलेले आहे. क्षेत्रफळ असल्यामुळे चौरस मीटर येईल. 594 चौरस मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती दिलेली आहे. एक अर्धवर्तुळाकृती अशी बाग आहे पहा. हे अर्धवर्तुळ या टाईपची बाग आहे. तर या बागेची परिमिती दिलेली आपल्याला 180 मीटर. तर ह्या बागेचं क्षेत्रफळ किती असेल हे काढायचं आपल्याला. तर आता अर्धवर्तुळाची परिमिती दिलेली आहे. अर्धवर्तुळाची परिमिती सूत्र माहिती आहे पहा आपल्याला 2r प्लस पाय आर किंवा पाय आर प्लस 2r. कारण अर्धवर्तुळ पूर्ण वर्तुळाचा परिघ किती असतो 2 पाय आर. हा अर्धाच परिघ आहे म्हणून आपण 2 ने भाग देणार म्हणजे काय येईल पाय आर. बरोबर आहे. हे एवढं अंतर किती येणार आहे पाय आर येईल. आणि हे किती आहे हा व्यास आहे म्हणजे डायमीटर म्हणजे 2r म्हणजे प्लस 2r म्हणजे ही परिमिती किती असेल पाय आर प्लस 2r किंवा 2r प्लस पाय आर. तर आता परिमिती दिलेली आपल्याला 180. आपण काय करू हे 2r प्लस पाय आर या साईडला घेऊ आणि या साईडला 180 घेऊ. आता इथे आपण r कॉमन काढू कारण आपल्याला त्रिज्या काढल्याशिवाय क्षेत्रफळ काढता येणार नाही. r कॉमन घेतला आपण तर इथे काय येईल पहा 2 प्लस पाय राहील. पायची किंमत आपण 22 सप्तमांश घेऊ आणि हे 180 होतील. बरोबर आहे. यापूर्वी असे 2-3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तर r येथे आपण काहीच नाही म्हणजे छेद 1 घेऊ. आपण तिरपा गुणाकार करू 7 दोन्ही 14 22 एक 22 आणि भागिले 7 एक 7 बरोबर 180. r 22 आणि 14 36 होतील भागिले 7 बरोबर 180. देअरफॉर त्रिज्या किती होणार आहे 180 हे 7 गुणाकारामध्ये येतील आणि हे 36 भागाकारामध्ये येतील. बरोबर आहे. ही काटाकाटी करू आपण. या दोन्ही संख्येला 18 ने भाग जाईल. 18 दोन्ही 36 18 एक 18 आणि 0 खाली 2 आहेत इथे वर 10 आहेत म्हणजे बे एक बे बे पंचे 10 5 गुणिले 7 म्हणजे काय होईल 7 5 35 येणार आहे पहा. त्रिज्या किती येईल 35 मीटर. त्रिज्या 35 आलेली आपली. तर आता या क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग आणि भागिले 2 करावं लागेल कारण अर्धवर्तुळ आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग परंतु अर्धवर्तुळाचे पाय आरचा वर्ग भागिले 2. तर पहा पायची किंमत 22 सप्तमांश आरचा वर्ग आर किती 35 म्हणजे 35चा वर्ग म्हणजे 35 गुणिले 35 आणि भागिले 2 आहे पुन्हा भागिले 2 7 एक 7 7 5 35 बरोबर आहे. आता हे 2 ने 22 ला आपल्याला डिवाइड करता येईल. बे एक बे बे एक बे म्हणजे काय होईल 11 गुणिले 5 गुणिले 35 म्हणजे 11 5 55 गुणिले 35. हा गुणाकार किती येईल पाहू आपण 35 गुणिले 55 5 5 25 7 2 5 3 15 2 17 5 7 1 5 2 7 5 12 2 हात चला 1 7 आणि 1 8 आणि 1 9 1 1925. उत्तर किती येईल 1925 चौरस मीटर येणार आहे म्हणजे 1925. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. पहा अर्धवर्तुळाची परिमिती जर दिली असेल तर त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला एवढी प्रोसेस करावी लागेल. या सूत्रावरून कॉमन घेऊन एवढी प्रोसेस आपल्याला करावी लागेल. किंवा तुम्ही इथे लक्षात जरी ठेवलं अर्धवर्तुळाची परिमिती दिली असेल आणि परिमितीवरून जर आपल्याला त्रिज्या काढायचा प्रसंग आला तर काय करायचं
त्रिज्या, अर्धवर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय करायचं, एवढी प्रोसेस कॉमन येणार आहे पहा. तर मग इकडे 7/36 आणि गुणिले किती परिमिती दिली त्याला आपल्याला गुणायचं, म्हणजे त्रिज्या लगेच निघेल. हे जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला काढता येईल. ही अर्धवर्तुळाची त्रिज्या आहे आणि ही अर्धवर्तुळाची परिमिती आहे. 7/36 गुणिले अर्धवर्तुळाची परिमिती. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.